मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 मंद्रुपचे ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा देवाच्या यात्रेतील महत्त्व असलेला होमविधी मंगळवारी रात्री भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. मळसिद्ध महाराज की जय असा जयघोष करीत हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तर मलकार सिद्ध मंदिरापासून मानाच्या नंदी ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघाली आणि देशमुख वाड्याजवळ आल्यानंतर तेथे यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख व त्यांच्या कुटुंबियांनी मानाच्या काठ्यांचे पूजन केले. त्यानंतर चारही काठ्या मळसिद्ध मंदिराकडे मार्गस्थ झाल्या. यासाठी नागफणा असलेला श्री मळसिद्ध देवाचा मुख्य नंदी ध्वज मानकरी जगन्नाथ मेत्रे आणि आकर्षक पद्धतीने सजवला होता. तसेच इतर मानाच्या काठ्याही सजविलेल्या होत्या. मिरवणुकीत बँजोसह कर्नाटकी ढोल व इतर कलापथक होते. तर मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. गावातील मुख्य रस्त्यांवरून ही मिरवणूक रात्री 11च्या सुमारास मळसिद्ध मंदिराजवळ आली व होमकट्टा येथे काठ्या आल्यानंतर होमविधी सुरू करण्यात आला. मानकरी यांनी सर्व विधी पूर्ण केल्यानंतर आरकेरी मठाचे अवधूतसिद्ध महाराज, निरंजन देवरू, गदगी पुजारी, मळसिद्ध पुजारी यांच्या उपस्थितीत होम पेटवण्यात आला. त्यानंतर मानाच्या काठ्यांनी होम कट्ट्याला फेऱ्या मारल्या. यावेळेस मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हवेल जाधव, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शहाजी कांबळे आदींच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी आरकेरी मठाचे अवधूतसिद्ध महाराज व मंद्रुपचे निरंजन देवरू, यात्रा कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश देशमुख, हर्षवर्धन देशमुख, माजी सभापती गुरुनाथ मेत्रे, सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान वनमाने, माजी उपसरपंच रमेश नवले, उद्योजक MD मेत्रे, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे व ग्रामपंचायत सदस्य शिवानंद लोभे, माजी ग्रामपंचायत सदस्य पैलवान दयानंद ख्याडे, संपूर्ण यात्रा कमिटीचे सदस्य यांसह पुजारी, मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. ह्या मंद्रुप परिसरामध्ये हे परमपरो मळगाल सिद्ध देवस्थान ग्रामदेवत 5 दिवस ह्या मंद्रुप गावामध्ये भव्य यात्रा होत आहे. सर्व गावकऱ्याने 5 दिवस त्याच्या अगोदर दळण बिसाण करत आहे. 5 दिवसानंतर ते दळण वगैरे काही करत नाही. हे परंपरा मळगाल सिद्धांचे पुण्यभूमीमध्ये हे परंपरा आलेले आहे. पहिल्या दिवशी काठी श्री अमोघ सिद्ध देवस्थान जाऊन सर्व गावामध्ये फिरून तो मंदिरमध्ये येतं, मळसिद्ध मंदिरमध्ये येत आहे. दुसऱ्या दिवशी अक्षता 7 वाजता टायमिंग, मळसिद्धप्पाचा पूजा टायमिंग वर अक्षता पडत आहे. जकुणी अवधूतसिद्ध महाराज, निरंजन महाराज, सर्व गावकरी पुजारी यांनी सर्व मिळून अक्षता 7 वाजता अक्षता पडत आहे. दुसऱ्या दिवशी होम मलकार सिद्ध मंदिरापासून हर गावामधले आजत गाजत मिरवणूक काढत सर्व साहित्य येऊन इथं मंदिर समोर बसून सर्व 5 काठ्या तिथं उभारून 3 काठ्या उभारून सर्व जकुणी मानकरी वर जाऊन सर्व थांबल्यानंतर आत जाऊन गदगी पुजेरी त्या पुजेरीला घेऊन येऊन त्यावेळेला ते होम चालू करतात. ते चालू झाल्यानंतर प्रत्येक गावाने सर्व गावाने ते धूर कुणीकडे जात आहे ते धोरांच्या भक्तांचे लक्ष असतंय. ते लक्ष कुणीकडे जात आहे त्यावेळेला भक्तांचं मन समाधान होत आहे. ह्या परंपरा आलेले आहे. हे ग्रामदेवाचे महिमा फार मोठे आहे. हे सर्व गावकरी वतीनं मी मळसिद्धप्पाचं चरणी करून मी 2 शब्द बोलतो. नमस्कार, मी सुरेश वाघमोडे, सेवानिवृत्त शिक्षक आहे. मी मंद्रुपचा रहिवासी आहे. गेल्या 800-850 वर्षापासून मंद्रुपचा ग्रामदैवत श्री मळसिद्धप्पा देवाची यात्रा
मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात अगदी भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतो. 5 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी गावातील सर्व देवदेवतांना तैलाभिषेक अर्थातच कन्नडमध्ये एण्णीमजन यांनी यात्रेची सुरुवात होते. यात्रेचा दुसरा दिवस असतो तो अक्षता सोहळा म्हणजे कुंभार कन्येचा विवाह या ठिकाणी संपन्न होतो. यात्रेचा मुख्य आणि तिसरा दिवस म्हणजे होम प्रदीपन सोहळा. या होम प्रदीपन सोहळ्यासाठी नागपणासह 4ही मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक गावातून वाजत गाजत या ठिकाणी या मंदिर परिसरामध्ये येते. यामध्ये अनेक प्रकारचे वाद्य, संगीत, नृत्य, विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. या ठिकाणी होम प्रदीपन सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होतो. यात्रेचा 4था दिवस उद्या आहे. उद्या देखील या ठिकाणी काट्यांची भव्य मिरवणूक निघणार आहे. काट्यांच्या भव्य मिरवणुकीनंतर शोभेचा दारूकाम होणार आहे. त्यानंतर यात्रेचा शेवट हा कुस्ती फाडानी या ठिकाणी होणार आहे. यासोबतच विविध प्रकारचे नाटकं, त्यानंतर ऑर्केस्ट्रा, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. मंद्रुपकरांना एक नवीन ऊर्जा देणारी सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेली सर्व जाती धर्मांना 18 पगड जातींना एकत्रित बांधून ठेवणारी ही मंद्रुपची यात्रा या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध आहे. या यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.